नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे शिखर एमपीएससी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण बघतोय महिला आरक्षण विधेयक 2023 संदर्भातली माहिती। 18 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचं एक विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं। त्यामध्ये नवीन जी काही आपली संसद आहे तर तिचं उद्घाटन करण्यात आलं आणि या उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी जे आहे तर महिला आरक्षण विधेयक हे लोकसभेमध्ये मांडण्यात आलं आणि लोकसभेमध्ये जे आहे तर हे बिल पास झालेलं आहे। या संदर्भातली आपण संपूर्ण माहिती जी आहे तर या व्हिडिओमध्ये इथं घेऊया की महिला आरक्षण विधेयक नेमकं काय आहे, या विधेयकाचं नाव काय आहे, हे कधीपासून लागू होईल, काय या सगळ्या यांची जी काही माहिती आहे तर आपण या व्हिडिओमध्ये घेऊया। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघण्यासाठी विसरू नका। चला तर मग आपण या ठिकाणी जे आहे तर इथं संपूर्ण माहिती घेऊया। महिला आरक्षण विधेयक 2023 या विधेयकाचं जे नाव आहे ते नारी शक्ती वंदन विधेयक असं देण्यात आलेलं आहे। आता या ठिकाणी आपल्याला नाव दिसते विधेयक। आता हे जे काही विधेयक आहे हे राज्यसभा आणि लोकसभा अशा दोन्ही सभागृहामध्ये जे आहे तर ते पास झालेलं आहे। आता हे विधेयक राष्ट्रपतीकडे जाईल, राष्ट्रपतीची ज्यावेळेस याच्यावरती सिग्नेचर होईल त्यानंतर त्याचं कायद्यात रूपांतर होईल। आता ज्यावेळेस त्याचं कायद्यात रूपांतर होईल तो कायदा कधीपासून लागू होईल काय हे आपल्याला बघावं लागेल। बघा आता यामध्ये आपल्याला समोर नेमकी काय इन्फॉर्मेशन आहे ते। आता हे जे विधेयक होतं हे कधी मांडण्यात आलेलं होतं लोकसभेमध्ये, तर लोकसभेमध्ये हे विधेयक मांडण्यात आलेलं आहे 20 सप्टेंबर रोजी। लोकसभेमध्ये हे विधेयक मंजूर झालं, ज्या दिवशी मांडण्यात आलेलं होतं त्याच दिवशी हे विधेयक जे आहे तर तिथे पास झालेलं होतं आणि या विधेयकाच्या बाजूने 454 एवढे मतं पडलेली होती, तर 2 मतं जे आहेत तर ते विरोधात या ठिकाणी होती। त्यानंतर हे जे काही मतदान झालेलं होतं लोकसभेमध्ये हे स्लिपद्वारे त्या ठिकाणी तिथं मतदान घेण्यात आलं व 454 जे काही मतं आहेत ते विधेयकाच्या बाजूने की महिलांना आरक्षण देण्यात यावं या बाजूने होते आणि 2 विधेयक जे आहेत तर त्याच्या अपोज मध्ये होते। त्यानंतर हे विधेयक लोकसभेत 2/3 बहुमताने जे आहे तर ते मंजूर करण्यात आलेलं आहे। त्यानंतर हे जे विधेयक होतं ते लोकसभेमध्ये कधी हे लोकसभेमध्ये पास झालं आणि त्यानंतर जे आहे तर राज्यसभेमध्ये कधी मांडण्यात आलेलं होतं, तर राज्यसभेमध्ये हे विधेयक मांडण्यात आलं आणि राज्यसभेमध्ये एकमताने जे आहे तर यावरती निर्णय घेण्यात आला आणि यामध्ये 215 एवढे जे मतं आहेत तर ते विधेयकाच्या बाजूने तिथं देण्यात आलेले होते आणि विधेयकाच्या बाजूने एवढे मतं पडले, पण या विरोधात एकही जे आहे तर ते मत पडलेलं नव्हतं की महिलांना आरक्षण देण्यात येऊ नये, या बाजूने एकही मत राज्यसभेमध्ये तिथे नव्हतं। त्यानंतर जर आपण बघितलं हे दोन्ही ठिकाणी जे आहेत तर ते पास झालेलं बिल आहे। आता बघा की शेजारील जे काही देश आहेत त्यामध्ये नेमक्या महिला खासदार किती आहेत। जर आपण श्रीलंकेमध्ये जर बघितलं तर श्रीलंकेमध्ये 12 महिला जे आहेत तर त्या खासदार आहेत, पाकिस्तानमध्ये 70 आहेत, नेपाळमध्ये 90 आहेत, बांगलादेशमध्ये 73 आहेत व भारतामध्ये 82 महिला ज्या आहेत तर त्या सध्या खासदार आहेत। त्यानंतर बघा आता महिला जे काही आरक्षण आहे तर याची मागणी जी आहे तर ती स्वातंत्र्याच्या अगोदरपासून होत होती की भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदरपासून महिला आरक्षण जे आहे महिलांच्या बाजूने जो आहे तर तो काहीतरी निर्णय या ठिकाणी असावा, यासाठी जे आहे तर स्वातंत्र्यपूर्व काळातही महिलांना राजकीय आरक्षण देण्याची जी काही मागणी आहे तर ती करण्यात आलेली होती। आता यामध्ये बेगम शहानवाज आणि सरोजिनी नायडू यांनी 1931 मध्ये तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान जे काही होते यांच्याकडे एक पत्र पाठवलेलं होतं आणि या पत्रामध्ये तिथं सांगण्यात आलेलं होतं की स्त्रियांच्या परिस्थितीबाबत राज्यघटनेत जी काही आपली राज्यघटना तयार करण्यात येत आहे यामध्ये जो आहे तर त्यांना काहीतरी आरक्षण द्यावं किंवा त्या बाजूने जो आहे तर निर्णय घेण्यात यावा। पण यामध्ये कुठलेही जे आहे तर या बाबतीत कुठलाही नंतर विचार जो आहे तर तो करण्यात आलेला नव्हता। नंतर मग ज्यावेळेस संविधान सभा यामध्ये सुद्धा महिला आरक्षणासंदर्भात जो आहे तर तो मुद्दा तिथं मांडण्यात आलेला होता, पण याकडे अनावश्यक मुद्दा म्हणून जे आहे तर ते दुर्लक्ष करण्यात आलेलं होतं या मुद्द्याकडे। त्यानंतर 1947 साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर समाजातील प्रत्येक घटकाला जे आहे तर ते आरक्षण मिळावं असं यामध्ये निश्चित करण्यात आलेलं होतं। मग त्यामध्ये सुद्धा महिलांना आरक्षण मिळेल, महिलांना न्याय मिळेल असं वाटलेलं होतं, पण त्या ठिकाणी सुद्धा जे आहे तर राजकीय आरक्षण महिलांना इथे देण्यात आलेलं नव्हतं।
मग नंतर जे आहे तर 1971 मध्ये स्थापन झालेल्या एका समितीने भारतातील महिलांना जे आहे तर ते आरक्षण देण्यात यावं किंवा भारतातील महिलांच्या परिस्थितीवर आणि कमी होत चाललेल्या राजकीय प्रतिनिधित्वावर भाष्य केलेलं होतं. म्हणजे की यामध्ये म्हणण्यात आलेलं होतं की महिलांना जे आहे तर राजकारणामध्ये समोर आणावं, महिला जे आहेत तर राजकारणामध्ये समोर आलेल्या पाहिजे, महिलांचा राजकारणामधला जो काही सहभाग आहे तो या ठिकाणी इथे वाढला पाहिजे. तर या दृष्टिकोनातून 1971 मध्ये जे आहे तर हा प्रस्ताव समोर आणण्यात आलेला होता. पण या समितीतील बहुसंख्य सदस्य जे आहेत विधिमंडळांमध्ये महिलांना आरक्षण देण्याच्या विरोधात होते, की त्यांचं म्हणणं होतं की महिलांना या ठिकाणी आरक्षण मिळू नये असं बऱ्याच सदस्यांचं त्या ठिकाणी तिथे म्हणणं होतं. तर सदस्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण देण्याला मात्र पाठिंबा दिला आणि त्यानंतर हळूहळू जे आहे तर वेगवेगळ्या राज्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे आहे तर ते महिलांना आरक्षण देण्याचं ठरवण्यात आलेलं होतं. म्हणजे की लोकसभा आणि राज्यसभेमध्ये महिलांना आरक्षण देण्यात यावं असं त्या ठिकाणी तिथं म्हणण्यात आलेलं होतं. त्यानंतर विधानसभा असतील, विधान परिषदा असतील, अशाही ठिकाणी महिलांना आरक्षण देण्यात यावं. पण ते जे काही आहे तर मंजूर करण्यात आलं नाही. त्यानंतर तिथे सांगण्यात आलं की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे आहे तर महिलांना आरक्षण देण्यात यावं. मग स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय तर ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असतील, तर या ठिकाणी जे आहेत तर महिलांना आरक्षण देण्यात यावं. मग बाकीचे जे काही राज्य आहेत, जे की भारतामधले राज्य आहेत, यांनी हळूहळू स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण जाहीर केलेलं होतं. ओके. मग 1988 मध्ये महिलांना पंचायत स्तरापासून ते संसदेपर्यंत आरक्षण देण्याची शिफारस केली गेलेली होती, पण ती मान्य झालेली नव्हती. मग 1971 मध्ये जेव्हा महिलांसाठी पहिली समिती स्थापन करण्यात आलेली होती, या समितीमध्ये सुद्धा महिलांना जे आहे तर राजकारणामध्ये आरक्षण देण्यात यावं असं तिथं प्रस्ताव मांडण्यात आलेला होता. पण त्यांचे प्राथमिक कार्य या लोकशाही संस्थांमध्ये महिलांच्या प्रतिनिधित्वांच्या बाबतीत जे काय आहेत तर या विषयावर लक्ष देणे असे होते. मात्र या समितीने या विधानसभेत आरक्षण नसून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे आहे तर हे आरक्षणाची मागणी केलेली होती. म्हणजे ही जी काही समिती इथं स्थापन करण्यात आलेली होती 1971 मध्ये, तर या समितीने तिथं सांगितलेलं होतं की महिलांना जे आहे तर इथे विधानसभेमध्ये आरक्षण न मिळता जो हे आरक्षण असणार आहे तर हे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळण्यासाठीची ही मागणी असणार आहे. मग यासाठी जे आहे तर घटना दुरुस्ती करण्यात आलेली होती. 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती जी आहे तर ती मंजूर झालेली होती आणि एकूण जागांपैकी 1/3 जागा जे आहेत ते पंचायत राज, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा ग्रामपंचायत, जसं मी म्हटलं जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल, यामध्ये जे आहेत तर ते देण्यात येतील. नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, या ठिकाणी जे आहे तर त्यांना आरक्षण जे होतं तर इथे जाहीर करण्यात आलेलं होतं. मग 1/3 म्हणजे काय तर 33% जे काही आरक्षण आहे तर ते इथं जाहीर करण्यात आलेलं होतं. या व्यतिरिक्त महिलांसाठी जो आहे तर राखीव असलेल्या एकूण जागांपैकी 1/3 जागा SC ST महिलांसाठी सुद्धा इथं राखीव ठेवण्यात आलेल्या होत्या, की SC ST कॅटेगरी मधल्या ज्या काही महिला आहेत यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी जे आहे तर ते आरक्षण 1/3 तिथं जाहीर करण्यात आलेलं होतं. आणि हे जे आरक्षण होतं हे महिलांसाठी सेपरेट होतं. पण आता हे 33%चं 1/3 जे आरक्षण आहे तर ते जाहीर झालं. महाराष्ट्राने याबाबत देशात पहिल्यांदा जो आहे तर तो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आरक्षणाबाबतचा निर्णय जो आहे तो महाराष्ट्राने घेतलेला होता. आणि महाराष्ट्रामध्ये जे आहे तर महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33% आरक्षण पहिल्यांदा देण्यात आलेलं होतं. त्यानंतर माननीय शरदचंद्रजी पवार साहेब हे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यांच्या काळामध्ये जे आहे तर महिलांना 33% जे काही आरक्षण देण्यात आलेलं होतं हे 33% आरक्षण नंतर 50% वरती तिथे वाढवण्यात आलेलं होतं. आणि या संदर्भातली जी काही घटना दुरुस्ती आहे ही 1993 मध्ये 73वी घटना दुरुस्ती जी आहे तर ती त्या घटना दुरुस्तीला तिथं मान्यता देण्यात आलेली आहे. आणि नंतर मग या घटना दुरुस्तीला मान्यता देऊन मग महिला आरक्षण जे आहे तर ते 50% करण्यात आलेलं होतं. आणि आता सध्या महिलांना जे आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% एवढं आरक्षण देण्यात आलेलं आहे. आणि सध्याही ते जे आहे तर 50% आरक्षण सुरू आहे. आता महिला आरक्षण विधेयकाचा नेमका इतिहास काय आहे मित्रांनो, हे सुद्धा आपल्याला इथे जाणून घेणं गरजेचं आहे की महिला आरक्षणाचा इतिहास काय राहिलेला आहे, की महिलांना आतापर्यंत कधी कधी आरक्षणाचे जे काही मुद्दे आहेत महिला आरक्षणाचे तर ते उपस्थित झालेले आहेत. त्यांना कोणकोणत्या वेळी जे आहेत तर कोणकोणत्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत हे सुद्धा आपल्याला इथं बघणं गरजेचं आहे. 12 सप्टेंबर 1996 मध्ये भारताचे माजी पंतप्रधान SD देवेगौडा
यांच्या कार्यकाळात हे विधेयक 81वी घटना दुरुस्ती विधेयक म्हणून त्या ठिकाणी जे आहे तर मांडण्यात आलेलं होतं. पहिल्यांदा हे लोकसभेमध्ये मांडण्यात आलेलं होतं. आता या अगोदर म्हणजे की जे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे विधेयक त्या ठिकाणी मांडलेलं होतं किंवा आता जे काही लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये विधेयक मांडलेलं होतं, तर हे विधेयक अगोदर सुद्धा मांडण्यात आलेलं होतं लोकसभेमध्ये. मग हे लोकसभेमध्ये कोणाच्या काळामध्ये मांडण्यात आलेलं होतं तर HD देवेगौडा हे ज्यावेळेस पंतप्रधान होते त्यावेळेस, म्हणजे की 12 सप्टेंबर 1996 ला हे विधेयक मांडण्यात आलेलं होतं. आणि या विधेयकाचं त्यावेळेसचं नाव होतं विधेयक 81वी घटना दुरुस्ती विधेयक म्हणून. मग लोकसभेत हे विधेयक जे आहे तर ते मंजूर झालेलं, लोकसभेत हे विधेयक मंजूर होऊ शकलं नाही आणि त्यानंतर या विधेयकाला संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आलेलं होतं. हे विधेयक तिथे मंजूर झालेलं नव्हतं. ओके. आणि त्यानंतर हे संयुक्त संसदीय समितीकडे हे पाठवण्यात आलं. या समितीने डिसेंबर 1996 मध्ये त्याचा अहवाल दाखल केलेला होता. आणि या विधेयकावरती जे आहे तर नंतर मग चर्चा होण्यापूर्वीच लोकसभा विसर्जित झालेली होती. हे विधेयक जे आहे तर ते नंतर रद्द झालेलं होतं आणि हे विधेयक रद्द झाल्यामुळे जे आहे तर नव्याने हे विधेयक मांडण्याची गरज होती. कारण की या ठिकाणी हे विधेयक जे आहे तर ते लोकसभा संपुष्टात आली, लोकसभा विसर्जित झाली. आता लोकसभा विसर्जित झाल्यामुळे जे आहे तर त्याला मंजुरी पुढे मिळालेली नाही. आता सुद्धा जर समजा याच्यावरती राष्ट्रपतीची सिग्नेचर झाली नाही आणि त्याचं जर कायद्यात जर रूपांतर जर झालेलं नसेल तर आता ते लोकसभेमध्ये पण पास झालेले, राज्यसभेमध्ये पण पास झालेले, पण यदा कदाचित ही लोकसभा जर विसर्जित जर करण्यात जर आलेली असेल किंवा हिचा जर कार्यकाळ जर संपला आणि हे विधेयक जर असंच जर राहिलेलं जर असेल तर याचा कायदा बनू शकत नाहीये. मग या पद्धतीनुसार त्यावेळेस सुद्धा लोकसभा जी आहे तर ती विसर्जित झालेली होती. त्यानंतर 12व्या लोकसभेत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सुद्धा हे विधेयक जे आहे तर ते नव्याने मांडलेलं होतं आणि हे राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने हे विधेयक पुन्हा एकदा लोकसभेत मांडलं. आणि हे कधी मांडण्यात आलेलं होतं तर 26 जून 1998 ला हे वाजपेयी सरकारने 84वी घटना दुरुस्तीद्वारे हे विधेयक पुन्हा मांडलं. परंतु वाजपेयी सरकारला अल्पमतात असल्याने ते मंजूर झालेले नाही. ओके, म्हणजे सरकार अल्पमतात होतं, सरकारच्या बाजूने जे आहेत तर ते वोट कमी पडले, पण हे जे विधेयक होतं तर हे त्या ठिकाणी तिथे मंजूर झालेलं होतं. या महिला विधेयकासाठी जे आहे तर ते बऱ्याच पक्षांचा विरोध होता. बऱ्याच पक्षांचं म्हणणं आहे की महिलांना आरक्षण मिळू नये. आता सुद्धा आपण बघू शकतो की लोकसभेमध्ये जे आहेत तर 2 वोट अपोजिट साइडने पडलेले आहेत की यावरती जे आहे तर महिलांना आरक्षण मिळू नये. मग त्यानंतर तत्कालीन कायदेमंत्री जे आहेत तर या थंबीदुराई यांनी हे विधेयक संसदेत सादर केलं. परत हे विधेयक सादर करण्यात आलं आणि राष्ट्रीय जनता दल जे की एक खासदार लोकसभेच्या हौदात आले आणि त्यांनी जे आहे तर विधेयकाची प्रतच फाडून टाकली व त्यावेळी सुद्धा जे आहे तर हे विधेयक, या विधेयकाला जे आहे तर खासदारांचं समर्थन मिळवता आलेलं नव्हतं. म्हणजे की ज्यावेळेस हे पुन्हा विधेयक तिथं मांडण्यात आलेलं होतं, या विधेयकासंदर्भात चर्चा चालू होती. चर्चा चालू असतानाच या ठिकाणी जे आहे तर राष्ट्रीय जनता दलाचे जे काही खासदार होते हे त्या ठिकाणी समोर आले आणि यांनी जे काही याचे पत्रक होतं, हे जे काही कागद होते तर हे पूर्णपणे जे आहेत तर त्या विधेयकाचे इथं प्रत जी होती तर ती फाडून टाकण्यात आलेली होती. त्यानंतर हे परत विधेयक मांडण्यात आलेलं होतं. ते कधी कधी तर 1999 मध्ये, 2000, 2003 मध्ये हे विधेयक सभागृहात मांडण्यात आलं. मात्र एकदाही हे विधेयक मंजूर होऊ शकलं नाही. कारण विशेष म्हणजे या बाजूने जे आहे तर या विधेयकाच्या बाजूने हे विधेयक, महिला विधेयक मंजूर व्हावं अशी जे आहेत तर ती काँग्रेस असेल, भाजप असेल किंवा डाव्या पक्षांच्या अनेक सदस्यांचा पाठिंबा असूनही हे विधेयक त्या ठिकाणी जे आहे तर ते मंजूर होऊ शकलं नाहीये. महिलांसाठीचं जे विधेयक होतं ते. त्यानंतर 2008 मध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान असता वेळेस सुद्धा हे विधेयक जे आहे तर यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने जे आहे तर हे विधेयक राज्यसभेमध्ये मांडलं आणि ते 9 मार्च 2010 रोजी 186 विरुद्ध 1 मताने जे आहे तर हे विधेयक मंजूर झालेलं होतं. आता हे विधेयक त्यावेळेस जे आहे तर मंजूर करण्यात आलेलं होतं. कुठे मंजूर करण्यात आलेलं होतं तर राज्यसभेमध्ये जे आहे तर हे विधेयक मंजूर करण्यात आलेलं होतं. त्यानंतर मात्र हे लोकसभेत मांडण्यातच आलेलं नाहीये. कारण मांडण्याकरता हे विधेयक कधीही जे आहे तर लोकसभेमध्ये आलेलं नव्हतं. जर हे लोकसभेमध्ये आलेलं असतं, याच्यावरती चर्चा झालेली असती तर मग आपल्याला समजलेलं असतं की या विधेयकाच्या बाजूने किती मतं पडतात
आणि या विधेयकाच्या विरोधात किती, किंवा हे विधेयक मंजूर होते किंवा नाही होत. तर हे विधेयक पुन्हा काही चर्चेसाठी वगैरे आलेलं नाहीये. त्यानंतर ही लोकसभा विसर्जित झाली. जशी लोकसभा विसर्जित झालेली होती त्यानंतर या विधेयकावरती कुठलेही काही डिस्कशन वगैरे नंतर मग होत नाही. मग त्यानंतर जे आहे तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये हे विधेयक जे आहे तर ते मांडण्यात आलेलं आहे. ज्या विधेयकाचं नाव आहे नारी शक्ती वंदन विधेयक. हे नाव जे आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जे आहे तर हे नाव या ठिकाणी दिलेलं होतं. आता हे नवीन संसदेच्या पहिल्याच कामकाजात जे आहे तर नारी शक्ती विधेयक इथे मांडण्यात आलेलं होतं, जे की 27 वर्षापासून हे जे विधेयक आहे तर हे विधेयक मंजुरीसाठी त्या ठिकाणी तिथं थांबण्यात आलेलं होतं. आतापर्यंत जे आहे तर हे 27 वर्ष झाले या विधेयकावरती कुठलाही निर्णय जो आहे तर तो घेण्यात आलेला नाही. पण या ठिकाणी सरकारसह म्हणजे की सरकार म्हणजे की 4 सरकारने हे जे विधेयक आहे तर ते आतापर्यंत इथं मांडलेलं होतं आणि 11 वेळा हे विधेयक मांडण्याचं इथं जे आहे तर ते प्रयत्न झाला, पण हा प्रयत्न जो आहे तर तिथे फेल झालेला होता. आणि आता हे विधेयक जे आहे तर परत मांडण्यात आलं आणि हे विधेयक दोन्ही सभागृहामध्ये सुद्धा जे आहे तर ते मान्य झालेलं होतं. आणि आपल्या सगळ्या मनामध्ये जे काही आता प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे उत्तर आपण या ठिकाणी इथे बघूया. महिला आरक्षणासाठी आणलेल्या विधेयकाचे नाव काय आहे, असा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात येऊ शकतो. तर जे विधेयक या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे त्या विधेयकाचं नाव आहे नारी शक्ती वंदन विधेयक. नारी शक्ती वंदन विधेयक जे आहे तर असं नाव त्याला देण्यात आलेलं होतं. पण याचं जे नाव आहे महिला आरक्षणासाठी सादर करण्यात आलेले हे जे काही विधेयक आहे ही आहे 128वी घटना दुरुस्ती विधेयक. यावरती सुद्धा आपल्याला विचारण्यात येऊ शकते की ही कितवी घटना दुरुस्ती आहे, तर ही आहे 128वी घटना दुरुस्ती विधेयक, जे की 2023 या नावाने जे आहे तर हे विधेयक तिथं मांडण्यात आलेलं होतं. पण मोदी सरकारने मग याचं नाव चेंज केलं आणि याला नाव दिलेलं आहे नारी शक्ती वंदन विधेयक असे. त्यानंतर विधेयकात असे म्हटलेले आहे की लोकसभेतील शक्यतो 1/3 जागा म्हणजे की 1/3 जागा जे आहेत तर ह्या महिलांसाठी आरक्षणामध्ये देण्यात याव्या, म्हणजे की 33% ज्या काही जागा असतील तर ह्या महिलांसाठी इथं आरक्षण देण्यात यावं. मग सर्व राज्यांच्या विधानसभा असतील, त्यानंतर आता हे कुठे कुठे महिलांना आरक्षण मिळणार आहे ते बघा. आता लोकसभेमध्ये मिळणार आहे, त्याचबरोबर विधानसभा असतील, त्यानंतर राष्ट्रीय राजधानी दिल्ली या ठिकाणी असेल, यांची विधानसभा असेल तर इथं महिलांसाठी जे काय आहे तर हे आरक्षण असावं असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे जेवढ्या राज्यांच्या विधानसभा असतील त्या विधानसभामध्ये, त्यानंतर दिल्ली विधानसभा असेल त्या ठिकाणी असतील, त्यानंतर जे आहेत तर लोकसभेमध्ये असतील तर 1/3 एवढ्या जागा ज्या आहेत तर त्या महिलांसाठी मिळाव्या. मग लोकसभेचा जर विचार जर केलेला जर असेल तर लोकसभेमध्ये 543 जागा असतील तर त्यातील 181 जागा ह्या महिलांसाठी ज्या आहेत तर त्या राखीव राहणार आहेत. 181 जागा ज्या असतील तर या महिलांसाठी असतील 543 जागांपैकी. मग या जागांवरती फक्त महिलाच जे आहेत तर ह्या निवडणूक लढवू शकतात, बाकी दुसरं कोणीही या 181 जागावरती निवडणूक लढवू शकत नाही. त्या ठिकाणी फक्त महिला उमेदवार असणं जे आहे तर गरजेचं आहे. लोकसभेसाठी जो असेल तर तो महिला उमेदवार त्या ठिकाणी देणं गरजेचं असेल. मग हे विधेयक नेमकं मांडलं कोणी होतं, या विधेयका संदर्भात जे आहे तर पहिल्यांदा या ठिकाणी हे विधेयक लोकसभेमध्ये जे आहे तर आताच कोणी मांडलेलं होतं यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न इथे येऊ शकतो. तर हे जे काही विधेयक आहे नारी शक्ती वंदन विधेयक हे कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेमध्ये मांडलेलं होतं. आणि यांची जी काही यांच्याकडे जे डिपार्टमेंट आहे ते आहे मिनिस्ट्री ऑफ स्टेट फॉर पार्लमेंटरी अफेअर्स, हे यांच्याकडे डिपार्टमेंट आहे. आणि यांचा जो काही मतदारसंघ येतो मित्रांनो तो आहे बिकानेर लोकसभा, यांचा हा बिकानेर मतदारसंघ येतो. आता यांच्याकडे मंत्रीपद जे आहे तर ते पार्लमेंटरी अफेअर्स आहे आणि पार्लमेंटरी अफेअर्स असल्यामुळे यांनी हे विधेयक त्या लोकसभेमध्ये जे आहे तर ते मांडण्यात आलेलं होतं. आता यामध्ये बघा, जर हे विधेयक संसदेत मंजूर झाले तर हे सर्व राज्याच्या विधानसभेतही लागू होईल का, तर याचं उत्तर आहे हो. या सर्व राज्यांच्या ज्या काही विधानसभा असतील या सर्व राज्यांच्या विधानसभेमध्ये हे विधेयक जे आहे तर ते लागू होणार आहे. पण यावरती बरेच काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तर बघा आता आपल्याला ते काय ते होईल, परंतु ते जे काही राज्य असतील त्या राज्यांची मंजुरी घेणं गरजेचं असणार आहे. ओके, मग आता यांना प्रॉब्लेम कुठे येऊ शकतो, ज्या ठिकाणी भाजपचं सरकार नाहीये, बाकीच्या कोणत्या पक्षाचे सरकार आहे तर अशा राज्यांमध्ये विधानसभेमध्ये ते विधेयक त्या ठिकाणी
लागू करायचं किंवा नाही लागू करायचं या संदर्भातली जी काही मंजुरी असेल तर त्या राज्याकडून घेणं गरजेचं असणार आहे. म्हणून मग या ठिकाणी जिथे बीजेपीचं गव्हर्नमेंट नसेल त्या ठिकाणी तिथे प्रॉब्लेम होऊ शकतो. मग हे होईल, परंतु त्यास आणखी एका प्रक्रियेतून जावे लागणार आहे. घटना दुरुस्ती विधेयक असल्याने ते मंजूर करण्यासाठी लोकसभा आणि राज्यसभेत 2/3 बहुमताने हे मंजूर होणं आवश्यक आहे. आता हे दोन्ही पण ठिकाणी जे आहे तर ते मंजूर झालेलं आहे. आता हे दोन्ही ठिकाणी मंजूर झालं आणि विधानसभेच्या जागांमध्ये बदल होणार असल्याने अर्ध्याहून अधिक राज्यांची संमती आवश्यक आहे. जर अर्ध्याहून अधिक राज्यांनी जर इथे जर मंजुरी जर दिलेली जर असेल तरच हे विधेयक जे आहे तर राज्यांवरती लागू करण्यात येईल. सर्व राज्यांच्या विधानसभेवर परिणाम होत असेल तर त्या राज्यांच्या विधानसभा ही सरकारकडे आमची संमती घेण्याची मागणी करू शकतात. म्हणजे की अशी त्यांना जे आहे तर ती मागणी करावी लागेल. मागणी करतील की सगळ्यात जर राज्यांच्या विधानसभेवरती जर इथे प्रॉब्लेम जर येत असेल तर म्हणजे यामध्ये अजून लागू करण्यासाठी भरपूर प्रोसिजर जे आहे तर ती सरकारला करावी लागणार आहे. मग यामध्ये जे आहेत तर आपल्याला हे जे काय आहेत तर यामध्ये कोणत्या कलमामध्ये अजून घटना दुरुस्ती करणं या विधेयकासाठी आपल्याला गरजेचं आहे. कमीत कमी 50% राज्याची सहमती असणं आवश्यक आहे. कलम 368 अनुसार या घटना दुरुस्ती विधेयकात आपल्याला जे काही राज्य आहेत या राज्यांपैकी अर्ध्या राज्यांची मंजुरी आपल्याला घेणं गरजेची आहे, ती कलम 368 अनुसार. आणि सध्याच्याला 16 राज्यांमध्ये जे आहे तर एनडीएचं सरकार आहे. एनडीएचं म्हणजे बीजेपीचं सरकार आहे. तर 11 राज्यात इंडिया आघाडी यांचं जे आहे तर ते सरकार इथे आहे. ओके. त्यानंतर 3 राज्य जे आहेत तर इतर पक्षांची सत्ता आहे, पण बहुतांश राज्ये सत्ताधाऱ्यांना अनुकूल असल्याने कायद्यासाठी अडचण येणार नाहीच असं जे आहे तर इथे आपल्याला वाटत आहे की जे काही राज्य आहेत या राज्यांमध्ये कोणकोणत्या राज्यांमध्ये तर 16 राज्यांमध्ये एनडीएचं सरकार आहे म्हणजे बीजेपीचं सरकार आहे. 11 राज्यांमध्ये इंडिया आघाडीचे सरकार आहे व 3 राज्यांमध्ये जे आहेत तर इतर पक्षांचे सरकार आहेत. पण या सरकार जे आहेत तर ते अनुकूल आहेत कोणत्या परिस्थितीसाठी महिलांना आरक्षण देण्यासाठी जे आहेत तर ते या ठिकाणी मंजुरी देऊ शकतात असं म्हणणं आहे. त्यामुळं राज्यांकडून जे आहे तर या प्रस्तावाला इथं महिला आरक्षणासाठी जो आहे तर तो विरोध होणार नाही असं वाटते. आणि जर 50% पेक्षा जास्त राज्यांनी जर याला मंजुरी जर दिलेली असेल तर महिला आरक्षण विधानसभा असेल तर त्या ठिकाणी ते लागू होणार आहे आणि लोकसभेमध्ये सुद्धा हे निश्चितरित्या तिथे लागू होणार आहे. हे आरक्षण राज्यसभा आणि विधान परिषदांमध्येही लागू होईल का हा सुद्धा आपल्या मनामध्ये एक प्रश्न असू शकतो. तर नाही, हे त्या ठिकाणी जे आहे तर ते लागू होणार नाहीये. मग आता हे केवळ जे आहे तर जनतेने थेट निवडून दिलेल्या प्रतिनिधींनाच हे लागू असणार आहे. आपण हे सुद्धा या ठिकाणी इथं मुद्दा लक्षात घेतलेला पाहिजे. कारण की आपल्याला विचारण्यात येऊ शकते की खालीलपैकी महिला आरक्षण जे आहे तर कोणत्या सभागृहासाठी लागू नसणार आहे. तर त्यानुसार आपल्याला हे जे आहे तर राज्यसभा असतील किंवा विधान परिषदा असतील तर यांच्यासाठी हे आरक्षण लागू होणार नाही. हे राज्यसभेसाठी नाही आणि 6 जे काही विधान परिषदा आहेत तर यांच्यासाठी सुद्धा हे आरक्षण जे आहे तर ते लागू होणार नाही. या विधेयक फक्त जे आहे तर हे लोकसभा असतील, त्याचबरोबर कोणत्या कोणत्या ठिकाणी लागू होणार आहे तर लोकसभा असतील, त्यानंतर राज्य विधानसभा असतील आणि एनसीटी दिल्ली म्हणजे की दिल्लीची विधानसभा जी आहे तर या दिल्लीच्या विधानसभेसाठी हे जे काही आहे तर आरक्षण लागू असणार आहे. फक्त एवढेच ठिकाणी जे आहे तर हे आरक्षण लागू होणार आहे, बाकीच्या ठिकाणी नाही. आगामी 5 राज्याच्या ज्या काही विधानसभेच्या निवडणुका आहेत तर या निवडणुकांमध्ये हे जे आरक्षण आहे किंवा 2024च्या लोकसभेच्या निवडणुका ज्या आहेत तर या निवडणुकांमध्ये या महिलांना हे आरक्षण लागू होईल का तर या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपण या ठिकाणी इथे बघणार आहे. तर हे लगेच जे आहे तर हे लागू होणार नाहीये. याचं कारण आहे की याला भरपूर साऱ्या प्रोसिजर मधून जे आहे तर ते जावं लागणार आहे. इथे जे आहे तर सीमांकनानंतर म्हणजे काय तर ज्या वेळेस आपली जनगणना होईल या जनगणनेच्या नंतर जे आहे तर आता आपली 2011ला जनगणना झाली तेव्हापासून आतापर्यंत काही गव्हर्नमेंटनी जनगणना केलेली नाही. त्याचं कारण असं होतं की 2021ला जनगणना करणे गरजेचं होतं, पण मध्यंतरी कोविड होता त्यामुळे तिथे जनगणना होऊ शकलेली नाहीये आणि सरकारने अजून सुद्धा सांगितलेलं नाही की जनगणना निश्चितरित्या कधी करण्यात येईल ते. म्हणून मग ही जनगणना होईल, ती जनगणना झाल्याच्या नंतर त्याच्यावरून ठरवण्यात येतील की जे काही मानांकन आहे सीमांकनानंतर महिलांसाठी 1/3 आरक्षण लागू केले जाईल असे विधेयकात स्पष्टपणे लिहिलेलं आहे. म्हणजे की याच्यासाठी जनगणना करणे काय आहे तर गरजेचं आहे.
मग जनगणना होईल, मग म्हणून मग हे 2024 जे काही इलेक्शन आहेत याला हे आरक्षण जे आहे तर ते लागू होणार नाहीये. विधेयक कायदा झाल्यानंतर झालेल्या पहिल्या जनगणनेच्या आधारे सीमांकन केले जाईल. आता इथे ज्या वेळेस हा कायदा लागू होईल, आता हे विधेयक कायद्यामध्ये रूपांतरित होईल. हे कायद्यामध्ये रूपांतरित झाल्याच्या नंतर काय होईल की इथे पहिली जनगणना होईल, म्हणजे आता जनगणना करण्यात येईल. जनगणना झाल्याच्या नंतर जे आहे तर हे विधेयक तिथे लागू करण्यात येईल, सीमांकन होईल आणि त्या सीमांकनानुसार जे आहे तर इथे हे लागू करण्यात येते. मग तज्ञांच्या मते जे आहे तर 2026 पूर्वी तरी जनगणना करणं जवळजवळ आपल्याला किंवा सीमांकन करणं जे आहे तर हे अशक्य आहे. कारण की 2021 मध्ये जे काही कोविड आलेलं होतं, या कोविडच्या नंतर जे आहे तर आपली जनगणना काही झालेली नाही. मग 5 राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुका आहेत किंवा 2024 ची लोकसभेची निवडणूक आहे, या वेळेवर झाल्या तर महिला आरक्षण मंजूर झाले तरीही लागू होणार नाही. कारण की तो मुद्दा त्यामध्ये देण्यात आलेला की जोपर्यंत सीमांकन होणार नाही तोपर्यंत किंवा जनगणना होणार नाही तोपर्यंत जे आहे तर या ठिकाणी महिलांना आरक्षण देण्यात येणार नाही. मग महिला आरक्षण कायम आहे का, हा सुद्धा आपल्या मनामध्ये एक प्रश्न असू शकतो. तर महिला जे काही आरक्षण आहे तर हे कायम नाहीये मित्रांनो. मग हे किती वर्षासाठी महिलांना आरक्षण देण्यात आलेलं आहे, तर हे 15 वर्षासाठी जे आहे तर हे महिलांसाठी आरक्षण देण्यात आलेलं आहे. लोकसभा आणि विधानसभेमध्ये हा कायदा लागू झाल्यानंतर ते आरक्षण फक्त 15 वर्षासाठी महिलांना लागू असणार आहे. म्हणजे 15 वर्षाच्या नंतर पुन्हा ही लोकसभा असेल, राज्यसभा असेल, यामध्ये विधेयक मांडावं लागेल. हे विधेयक पुन्हा पास करून घ्यावं लागेल, त्याचा कायदा करावा लागेल आणि पुन्हा हे जे काही विधेयक असेल तर ते समोर कंटिन्यू होईल. त्या पलीकडे आरक्षण सुरू ठेवण्यासाठी ही पुन्हा सगळी जी काही प्रोसिजर आहे तर ते या ठिकाणी करावी लागेल. आणि त्यानंतर हे विधेयक जे असेल तर जेवढा कार्यकाळ वाढवून देण्यात येईल तेवढ्या कार्यकाळासाठी हे विधेयक तिथे लागू करण्यात येईल. किंवा मग त्यांनी जर केलेलं जर असेल पूर्ण कालावधीसाठी, म्हणजे की कायमस्वरूपी इथे करायचं, तेव्हा ते कायमस्वरूपी सुद्धा इथे करू शकतील 15 वर्षाच्या नंतर जर आपण जर विचार जर केला. आता सगळ्यात महत्वाचा बऱ्याच लोकांच्या मनामध्ये इथं प्रश्न असू शकतो की SC/ST महिलांना वेगळे आरक्षण मिळेल का, तर नाही. SC/ST महिलांसाठी आरक्षण फक्त SC/ST कोट्यातूनच उपलब्ध असेल, बाकीच्या कोट्यातून त्यांना जे आहे तर ते आरक्षण या ठिकाणी इथं उपलब्ध होणार नाही, असं क्लिअरली त्या विधेयकामध्ये आपल्याला दाखवण्यात आलेलं. त्यानंतर सध्या लोकसभेत SC/ST साठी राखीव जागा जी आहेत तर त्या 131 एवढी जी काही संख्या आहे तर ती संख्या आपल्याला देण्यात आलेली आहे. आणि महिला आरक्षण लागू झाल्यानंतर यापैकी 1/3 म्हणजेच 44 जागा जे आहेत तर त्या SC/ST महिलांसाठी ज्या तर इथं आरक्षित ठेवण्यात येतील. म्हणजे की SC/ST कॅटेगरी अनुसार जे आहे तर 133 जागा ज्या आहेत तर त्या आरक्षित करण्यात आलेल्या. यांच्यापैकी 1/3 जे काही जागा असणार आहेत म्हणजे की त्या 44 जागा तर ह्या SC/STच्या महिलांसाठी तिथे देण्यात येतील. व उर्वरित ज्या काही 87 जागा असतील याच्यामध्ये पुरुष आणि महिला हे दोघेही जे असतील तर हे निवडणूक त्या ठिकाणी तिथे लढवू शकतात. म्हणजे की जे पुरुषांसाठी आरक्षण आपल्याला देण्यात आलेलं आहे त्या पुरुषांच्या आरक्षणामध्ये महिला सुद्धा त्या ठिकाणी तिथे फॉर्म भरू शकतात. पण जो महिला मतदारसंघ राखीव असेल त्या ठिकाणी फक्त महिलाच निवडणूक लढवू शकणार आहेत. म्हणजे या विधेयकामध्ये जे काही देण्यात आलेले ते मी तुमच्या समोर इथं मांडतोय की जे आपल्याला विधेयकामध्ये इथं आहे ते. मग ओबीसी महिलांना वेगळे आरक्षण मिळेल का, ओबीसी महिलांसाठी सुद्धा वेगळं आरक्षण नसणार आहे. कारण या विधेयकात ओबीसी महिलांसाठी स्वतंत्र आरक्षणाची तरतूद जी काय आहे तर ती करण्यात आलेली नाही. त्यानंतर पुढचा आपला प्रश्न असू शकतो, महिलांसाठी कोणकोणत्या जागा राखीव असाव्यात हे कसे ठरवले जाईल. तर यासाठीचे 3 टप्पे असणार आहेत मित्रांनो. महिलांसाठी ना नेमक्या कोणकोणत्या कुठल्या जागा राखीव असणार आहेत तर याचे जे काही आहेत तर ते टप्पे जाहीर होतील. आता याच्यावरून जो आहे तर एक प्रश्न निर्माण होऊ शकतो, जे सध्याच्याला खासदार आहेत म्हणजे की ज्या ठिकाणी पुरुष खासदार आहेत आता त्यांच्या जे काही जागा आहेत त्या रोटेशन अनुसार चेंज होणार आहेत. म्हणजे की या ठिकाणी जे कोणी कायमस्वरूपी आमदार हे खासदार असतात की मागच्या 25 वर्षापासून 30 वर्षापासून जे काही निवडून येणारे आहेत तर त्यांच्या जागा जे असतील किंवा आमदार आहेत तर ह्या
रोटेट होत राहणार आहेत, मग त्या ठिकाणी तिथे प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळं जे काही राज्य आहेत ते राज्य तिथे मंजुरी देतात किंवा नाही देत हे सुद्धा इथे यामुळे सुद्धा प्रश्न निर्माण होऊ शकतो, की काहींना वाटेल की बाबा आपली जागा जाते का राहते, हा सुद्धा प्रश्न तिथे असू शकतो. म्हणून मग या ठिकाणी जे आहेत तर यांचं म्हणणं राहील की हे विधेयक मंजूर करायचं किंवा नाही. मग आधी हे विधेयक जे आहे तर ते मंजूर होईल. आता हे विधेयक मंजूर झालंय, त्यानंतर जनगणना आणि नंतर मग परिसीमन होईल. ओके, की किती महिलांना कुठे कुठे किती जागा येतील, काय येतील, पुरुषांसाठी किती असतील, SC ST कॅटेगरी अनुसार किती जाणार आहेत, हे सगळे जे काही आहेत तर ते ठरवण्यात येईल. आणि त्याच्यानंतर सीमांकनानंतर कोणती जागा महिलांसाठी राखीव ठेवायची याचा निर्णय होईल. मग जागांची जी काही निवड आहे याची जी काही जागाची निवड असेल तर ती महिलांच्या लोकसंख्येवर आधारित असू शकते, असं पण आहे. आता निश्चित यामध्ये काही सांगण्यात आलेलं नाही की बाबा कशा पद्धतीनुसार 33% आरक्षण देण्यात येणार आहे ते. ओके, आता हे जागांच्या भरोशावरती जर देण्यात येणार असेल तर आपण बघितलं की महिलांसाठीच्या ज्या काही जागा आहेत तर तिथं रिझर्व होणार आहेत. मग तज्ञांच्या मते बहुतांश जागांवर स्त्री पुरुष गुणोत्तर जवळपास समान असल्याने राखीव जागा ज्या आहेत निवडण्याची दाट शक्यता आहे. ओके, की स्त्री पुरुष गुणोत्तर जे आहे तर ते जवळपास आपलं समान दिसते. म्हणून मग जे काही जागा आहेत त्या बहुतांश जागावरती की निवडण्याची जी काही पद्धत असेल ती राखीव जागा निवडण्याची दाट शक्यता आहे. मग पुढील वेळेसाठी जे आहेत तर जागांचे आरक्षण ते रोटेशन करण्यात येईल. की रोटेशन म्हणजे काय, तर अगोदर जर पुरुषांसाठी ती जागा जर असेल तर नंतर महिलांसाठी देण्यात येईल, म्हणजे ते रोटेट करण्यात येतील. आणि त्या रोटेशन याच्या अनुसार जे आहे तर हे आरक्षण इथं जाहीर करण्यात येऊ शकते. मग आपला पुढचा एक प्रश्न असू शकते, या विधेयकाचा विद्यमान लोकसभा आणि विधानसभा यांच्यावरती काही परिणाम होणार आहे का, तर नाहीये. कारण सध्याच्या जे काही लोकसभा असेल, राज्याच्या विधानसभा असतील, या विधेयकाचा कोणताही परिणाम होणार नाही. म्हणजे सध्याची जी काही खासदार किंवा आमदारच्या संख्येत जे आहे तर तो कोणताही बदल या ठिकाणी इथे होणारा नाहीये. जे आहे ते तसेच राहणारे. ज्या वेळेस आरक्षण लागू होईल त्याच्यानंतर जे आहे तर त्या जागांमध्ये तिथे बदल होऊ शकतो. आरक्षण विधेयक लागू झाल्यानंतर महिलांना फक्त राखीव जागांवरच निवडणूक लढता येणार आहे का, तर नाहीये. महिलांना फक्त आरक्षण मंजूर झालं की त्यांच्या जागेवरतीच फक्त तिथे निवडणूक लढवता येईल का, तर असं नाहीये. मग लोकसभेच्या 543 जागांपैकी जर आपण जर बघितलं इथं ज्या काही लोकसभेच्या 543 जागांपैकी 181 जागांवरती फक्त महिला निवडणूक लढवणार आहेत. आणि आत्ताच्या प्रमाणेच प्रत्येक वर्गातील महिलांना उर्वरित ज्या काही जागांवर जे आहे तर त्या तिथे निवडणूक लढवू शकतात. म्हणजे की आपण जसं म्हणतो की ज्या कॅटेगरीमधून तोच कॅन्डिडेट तिथं नोकरीसाठी जो आहे तर तो घेण्यात येईल. जर समजा त्या ठिकाणी तिथं त्या याचं कॅन्डिडेट जर नसेल तर मग दुसऱ्या याचा जो काही कॅन्डिडेट आहे तर तिथे निवडण्यात येईल. त्या पद्धती अनुसार जे आहे तर जिथे महिला आरक्षण असेल त्या ठिकाणी फक्त महिलाच, बाकीच्या ठिकाणी जे आहे तर मग तो पुरुष किंवा महिला उमेदवार जो आहे तर तिथे ती निवडणूक लढवू शकतो. अशा पद्धतीने जे आहे जे काही तुमच्या मनामधले प्रश्न होते ते प्रश्नाचे उत्तर जे आहेत तर ते तुम्हाला इथं मिळालेले असतील असं निश्चितरित्या वाटते. आणि अजून जर आपले या संदर्भातले काही प्रश्न जर असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्याचे आन्सर जे आहेत तर तो आम्ही देण्याचा निश्चितरित्या जे आहे तर इथं प्रयत्न करू. आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि अशा ज्या काही नवनवीन अपडेट असतील हे अपडेट मिळवण्यासाठी आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.